हा प्रॉब्लेम लाईन अँड प्लेन या चॅप्टरमधला आहे. प्रॉब्लेमकडे जाण्याच्या आधी थोडीशी त्याच्या मागची थिअरी, थोडंसं बेसिक 1-2 मिनटात तुम्हाला सांगतो बघा. याच्यात 2 प्रकार आहेत. एक म्हणजे आपल्याला इक्वेशन काढायचे असतात लाईन्सच. एक व्हेक्टर इक्वेशन आणि दुसरं कार्टेशियन इक्वेशन. हे इक्वेशन अगदी सहज ओळखता येतात. व्हेक्टर इक्वेशनमध्ये अर्थातच असे बार वगैरे असतात आणि कार्टेशियन इक्वेशनमध्ये बार नसतात. हे लगेच आपल्याला ओळखता येतं. आता याच्यात 2 पॉईंट आहेत. ते आधी पॉईंट तुम्हाला सांगतो आणि मग नंतर प्रॉब्लेमकडे जाऊयात. पहिला पॉईंट असा आहे, फर्स्ट इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू a point and parallel to a vector. ओके, अशा लाईनचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की जी लाईन, सपोज ही लाईन आहे, डिरेक्टेड असणार, अर्थात ती व्हेक्टरमध्ये असणार, एका पॉईंटमधून जाते. हा इथे कुठला तरी पॉईंट असेल ABC असं काहीतरी, आणि ती लाईन एका व्हेक्टरला पॅरलल आहे. ओके, ह्या पॉईंटचं नाव आपण ए दिलं कॅपिटल, तर त्याचा पोझिशन वेक्टर असेल ए बार, आणि ह्या वेक्टरचं नाव आपण असं पण देऊ शकतो बी बार. तर अशा सगळ्या गोष्टी असतील तर गोष्टी काय 2च आहेत. ती लाईन एका पॉईंटमधून जाते आणि एका व्हेक्टरला पॅरलल आहे. आता याच्यात मगाशी सांगितल्याप्रमाणे आत्ताच सांगितलं की 2 प्रकार पडतात, व्हेक्टर इक्वेशन आणि कार्टेशियन इक्वेशन. याच्यातला पहिला प्रकार व्हेक्टर इक्वेशन. ते व्हेक्टर इक्वेशन इझी आहे बघा. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. ठीक आहे, हा लॅमडा एक हा कोइफिशियंट असतो, हे लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला. आता याच्यातलं काय काय असतं बघा. हा ए बार म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे ज्या पॉईंटमधनं लाईन जाते त्याचा पोझिशन वेक्टर, आणि बी बार म्हणजे ज्या वेक्टरला पॅरलल आहे तो वेक्टर. असा त्याचा फॉर्मॅट आहे. हे लाईनचं इक्वेशन झालं. ठीक आहे, परत बघा. हा ए बार म्हणजे ज्या पॉईंटमधनं जाते त्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर, आणि बी बार म्हणजे ज्या वेक्टरला पॅरलल आहे तो वेक्टर. तो आणून फक्त त्याच्यात पुट करायचा. एक्झाम्पल तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह केले की तुम्हाला कळेल किती इझी आहे ते. आता व्हेक्टर इक्वेशन आहे त्याच्यामुळे कार्टेशियन इक्वेशन असणार. सेकंड कार्टेशियन इक्वेशन ते असं असतं, सोपं आहे लक्षात ठेवायला. x - x1 अपॉन ए इज इक्वल टू y - y1 अपॉन बी इज इक्वल टू z - z1 अपॉन सी. आता याच्यातलं काय काय असतात, कोण काय काय असतात बघा. हे x1 y1 आणि z1 म्हणजे ह्यांना असं एकत्र केलं x1 y1 z1, तर हे पासिंग थ्रू द पॉईंट म्हणजे ज्या पॉईंटमधून लाईन जाते ते हे पॉईंट असतात. आणि ABC काय असतात, तर ज्या व्हेक्टरला ती लाईन पॅरलल असते ना त्याचे ते कोइफिशियंट असतात आयजेकेचे. त्यांना डिरेक्शन रेशो असं पण म्हणतात, डिरेक्शन रेशोज. ओके, पण हे बाकीचं काय लक्षात ठेवायची गरज नाही. ABC म्हणजे त्या बी बारचे कोइफिशियंट असतात, हे लक्षात ठेवलं तरी पुरे. ओके, हे झालं कार्टेशियन इक्वेशन. आणि दुसरा प्रकार आहे इक्वेशनचा टाईप. म्हणजे आता हे इक्वेशन बघितलं ना, पासिंग थ्रू एक पॉईंट आणि पॅरलल टू अनदर वेक्टर. तसंच दुसरा एक प्रकार पडतो इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू टू पॉईंट्स 2 पॉईंटमधनं जाणारी. मगाशी काय होतं, एका पॉईंटमध्ये जाते आणि दुसऱ्या व्हेक्टरला पॅरलल असते. आता इथे पॅरलल परपेंडिक्युलर काही नाही, सरळ एक लाईन आहे ही एक, आणि 2 पॉईंटमधनं जाते. असं असेल तर त्या लाईनचं इक्वेशन काय असेल तर ते बघा. अर्थात इथे पण तसंच व्हेक्टर आणि कार्टेशियन असणार. पहिलं व्हेक्टर इक्वेशन लक्षात ठेवायला सोपं आहे, मगाच सारखंच आहे. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार होता मगाशी. फक्त आता इथे काय करायचं, मायनस ए बार करायचं आणि इथे ब्रॅकेट टाकायचं. ओके, बी बार मायनस ए बार करायचं. आता तसंच सेकंड कार्टेशियन इक्वेशन हे बघा काय, x - x1 अपॉन x2 - x1 विच इज इक्वल टू y - y1 अपॉन y2 - y1 विच इज इक्वल टू z - z1 अपॉन z2 - z1. हे सोपे इक्वेशन आहेत. ठीक आहे, आपण टोटल 4 इक्वेशन बघितले आणि 2 पॉईंट बघितले. पहिला पॉईंट काय होता, लाईन एका पॉईंटमधून जाते, एका व्हेक्टरला पॅरलल असते,
तर त्याचं हे वेक्टर इक्वेशन होतं आणि हे कार्टेशियन इक्वेशन. आणि पुढे लाईन 2 पॉईंटमधनं जात असेल, कोणाला पॅरलल वगैरे काहीच दिलेलं नसेल, पॉईंटच दिलेत, तर हे वेक्टर इक्वेशन आणि त्याचं कार्टेशियन इक्वेशन. आता कार्टेशियन इक्वेशनमधले x1 y1 z1 x1 y1 z1 हा पहिला पॉईंट असेल, दुसरा पॉईंट x2 y2 z2. हे एवढं इझी आहे. ओके, आता याच्यावर आधारित प्रॉब्लेम आपल्याला बघायचे आहेत. एक 5-6 प्रॉब्लेम एक्झरसाईजमधलेच बघायचे आहेत. पहिल्या एक्झरसाईजमधले एकदम इझी प्रॉब्लेम असणार. ओके, पहिला प्रॉब्लेम बघा काय, फाइंड द व्हेक्टर इक्वेशन. हे ओरली पण करता येईल. फाइंड द व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर, म्हणजे ज्या पॉईंटमध्ये जाते त्याचा पोझिशन वेक्टर, त्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर हा दिला आहे, आणि ज्या वेक्टरला पॅरलल आहे तो वेक्टर ॲज इट इज दिला आहे. आता आपल्याला काय करायचं, हा प्रॉब्लेम या टाईपचे आले की एक विचार करायचा की आता आपण बघितलेत कोणते टाईप बघितले, 2च टाईप बघितलेत. एक पासिंग थ्रू पॉईंट आणि पॅरललवाला, आणि पासिंग थ्रू 2 पॉईंटवाला. त्या 2 इक्वेशनपैकी किंवा 2 प्रकारापैकी कुठल्या प्रकारात हे इक्वेशन मोडतं, हे कसं ओळखायचं, तर माहिती काय दिली. माहिती इथे अशी दिली आहे, एक पॉईंट दिला आहे आणि एक पॅरलल वेक्टर दिला आहे, म्हणजे पहिल्या टाईपमध्ये गेलं. आणि त्याच्यात परत 2 प्रकार असतात, वेक्टर आणि कार्टेशियन. ते त्यांनी इथं मेन्शन केलं आहे. वेक्टर इक्वेशन पाहिजे त्यांना, म्हणजे एक कन्फर्म झालं की आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार असा फॉर्मॅट त्यांना पाहिजे. मग तुम्हाला मगाशी आत्ताच सांगितलं की हा जो ए बार असतो, ए बार म्हणजे काय, पासिंग थ्रू द पॉईंट, ज्या पॉईंटमधनं लाईन जाते तिचा पोझिशन वेक्टर, जो आपल्याला हा दिला आहे बघा रेडीमेड. आणि इथे पॅरललवाला वेक्टर जो इथे रेडीमेड दिला आहे. आपल्याला काही करायचं नाही, त्यांना फक्त नावं द्यायची, कारण त्यांनी नावं दिलेली नाहीत. लेट ए बार इज इक्वल टू हा पहिला 2 आय कॅप मायनसवाला -2 आय कॅप प्लस जे प्लस के, आणि बी बार इज इक्वल टू 4 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 2 के कॅप. हे आपण त्यांना नावं दिली आणि ह्या इक्वेशनमध्ये आणून पुट फक्त करायचं, बाकी काही कॅल्क्युलेशन करायचं नाही. आर बार इज इक्वल टू इथे ए बारच्या जागी मी लिहितो -2 आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप असं होईल ते, आणि प्लस लॅम्बडा तसंच. बी बारच्या जागी बी बारची व्हॅल्यू 4 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 2 के कॅप झालं. हेच त्यांना इक्वेशन हवं होतं. हे अगदी ओरली पण करता येण्यासारखं आहे. क्वेश्चन आला तर 2 मार्काला येऊ शकतो. ठीक आहे, पहिल्यांदा काय करायचं मी सांगितलं, क्वेश्चन बघायचा, दिलेली माहिती बघायची आणि त्या माहितीवरनं ठरवायचं की कुठल्या प्रकारात हे इक्वेशन मोडतं. टोटल 4 प्रकार आहेत. व्हेक्टर कार्टेशियन पहिलं, परत दुसऱ्या प्रकारात व्हेक्टर कार्टेशियन आहे. पुढचा बघा प्रॉब्लेम काय, फाइंड द व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉईंट्स हॅव्हिंग पोझिशन वेक्टर्स. म्हणजे आता हे इथे पॅरलल वगैरे काहीच नाही म्हटलं आहे आणि पासिंग थ्रू पॉईंट्स असं म्हटलं आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त पॉईंट आहेत, म्हणजे हे सेकंड प्रकारात मोडतं. आणि व्हेक्टर इक्वेशन त्यांना पाहिजे, म्हणजे इक्वेशन त्यांना कुठलं पाहिजे, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस ए बार या टाईपमधलं पाहिजे. आता हे मी सॉल्व करून नाही देत, कारण हे बघा हा पहिला ए बार असेल आणि हा दुसरा असेल तो बी बार असेल. त्या व्हॅल्यू आणून पुट करायच्या, बाकी कॅल्क्युलेशन काहीच करायचं नाही. फक्त बी बार मायनस ए बारचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा. म्हणजे हे बघा 6 आयमधनं 3 आय गेला, मायनस जेमधनं हा मायनस म्हणजे -1मधनं 4 गेला, आणि या 1मधनं 7 गेला. हे कॅल्क्युलेशन फक्त करा. बी बार मायनस ए बारचं कॅल्क्युलेशन करा आणि आणून याच्यात पुट करा की काम झालं. ओके, पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊयात. पुढचा प्रॉब्लेम आहे, फाइंड द व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. हा पोझिशन वेक्टर आहे आणि हॅव्हिंग डिरेक्शन रेशोज. आता इथे पॅरललही नाही आणि 2 पॉईंट पण दिलेले नाहीत, पण बघा डिरेक्शन रेशो म्हणजे काय, जो वेक्टर पॅरलल आपण दिला ना, म्हणजे आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, तर याचेच कोइफिशियंट असतात हे -3, 4, 2. जास्त डोक्याला त्रास नाही करून घ्यायचा. काय करायचं, पहिला जो वेक्टर दिला ना पासिंग थ्रूचं आपल्याला माहितीच आहे, तो ए बार असतो कन्फर्म, म्हणजे हा ए बार होईल. आणि हे -3, 4, 2 ह्याला आय जे के अटॅच करा आणि त्याला बी बार देऊन टाका. -3 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 2 के कॅप. ठीक आहे, आणि हे कुठल्या याच्यात लिहायचं, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार या फॉर्मॅटमध्ये लिहायचं. ओके, हे सॉल्व होईल. पुढचं आहे बघा, फाइंड अ व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर दिस अँड परपेंडिक्युलर टू वेक्टर्स. या 2 वेक्टरना परपेंडिक्युलर असलेल्या लाईनचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पण आपण तर शिकलो पॅरललचं एकतर किंवा 2 पॉईंटमधनं जाणार आहे. म्हणजे बघा आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार
याच्यात काय असतं, हा पासिंग थ्रू द पॉईंट आणि हा पॅरलल वेक्टर, पण इथे दिलं आहे परपेंडिक्युलर. मग एक आपल्याला बेसिक माहिती पाहिजे किंवा माहिती नसेल तर तुम्हाला सांगतो. सपोज दोन वेक्टर आहेत, हे जरा हा प्रॉब्लेम जरा बाजूला राहू दे, हे एकदम बेसिक मी सांगतो आहे. दोन वेक्टर आहेत, एक आहे ए बार आणि दुसरा कुठला तरी आहे बी बार. आता यांचा जर का क्रॉस प्रॉडक्ट घेतला या दोघांचा, तर तो क्रॉस प्रॉडक्ट जो असतो, क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे काय, ए बार क्रॉस बी बार, तर तो क्रॉस प्रॉडक्ट या दोघांना परपेंडिक्युलर असतो. म्हणजे बरोबर असा उभा येणार, या दोघांना नेऊन कुठेतरी आपण असं पाठीमागे जॉईन केलं ना, तर हे आपल्याला असं दिसेल. म्हणजे हे एका प्लेनमध्ये आणि हा दुसऱ्या प्लेनमध्ये जाणार, हा वरती जाणार, त्या दोघांना परपेंडिक्युलर असणार. मग एक मला सांगा, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन असं म्हणतात, अशा लाईनचं वेक्टर इक्वेशन फाइंड आउट करा जी लाईन ह्या पॉईंटमधनं जाते आणि ह्या दोन वेक्टरनं परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच ती लाईनसुद्धा अशीच झाली, उभी झाली. मग आता मला सांगा, हा जो वेक्टर होता, हा ए बार क्रॉस बी बार, हा या दोन लाईनला परपेंडिक्युलर, ही लाईनसुद्धा परपेंडिक्युलर म्हटल्यावर ही लाईन आणि हा क्रॉस प्रॉडक्ट एकमेकांना कसे असतील, हे एकमेकांना पॅरललच असायला पाहिजेत. म्हणजे झालं, पॅरलल वेक्टर आपल्याला मिळाला. तो वेक्टर कोणता, ए बार क्रॉस बी बार. ठीक आहे, हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल का बघा. मी परत एकदा सांगतो काय काय करावं लागेल. दोन वेक्टर दिलेत परपेंडिक्युलर, पण आपल्याला परपेंडिक्युलर चालत नाही, आपल्याला लागतं पॅरलल. मग ते मिळवायचं कसं, या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट करायचा. याला सपोज या पहिल्याला तुम्ही ए बार नाव दिलेत, या दुसऱ्याला बी बार दिलं, तिसऱ्याला सी बार दिलं, तर आता इक्वेशन कसं चेंज होईल बघा. रिक्वायर्ड इक्वेशन आर बार इज इक्वल टू ए बार, हा पासिंग थ्रू द पॉईंट, प्लस लॅम्बडा असतोच, इथे बी बार असतो, पण आता इथे क्रॉस प्रॉडक्ट येणार आहे. हे असं इक्वेशन त्याचं चेंज होईल. आणि क्रॉस प्रॉडक्ट काढायचा कसा ते पण मी थोडक्यात सांगतो. क्रॉस प्रॉडक्ट मी काढून नाही देत. कोणत्याही दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट काढायचा झाला तर आपल्याला डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये तो लिहायला लागेल. म्हणजे बी बार क्रॉस सी बार आपल्याला काढायचा असेल तर वरती आपल्याला माहिती आहे आय जे के या फॉर्मॅटमध्ये लिहितो आपण. आणि इथे काय लिहितो, कोइफिशियंट लिहितो. पहिल्यांदा बीचे कोइफिशियंट, नंतर सीचे कोइफिशियंट. ते कोइफिशियंट तुम्हाला दिसत आहेत आय प्लस जे प्लस के, ते 1 1 1 असतील. आणि इथे असतील 2 - 1 1 2 - 1 1. हे कॅल्क्युलेशन करून जो वेक्टर येईल तो फक्त याच्यात पुट करायचा. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार क्रॉस सी बार. याचा अर्थ तुम्हाला कळला आहे. इथे नेहमी आपला बी बार असतो, पण आता तो का नाही आहे. ठीक आहे, ओके. पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊयात. हा प्रॉब्लेम बघा काय, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट, म्हणजे एका पॉईंटमध्ये जाते, हॅविंग पोझिशन वेक्टर, म्हणजे हा आपला ए बार झाला, हे लगेच क्लिक झालं पाहिजे, हा ए बार झाला. आणि पॅरलल आहे, ती लाईन पॅरलल आहे या लाईनला. आता बघा, हे इक्वेशन कुठल्या फॉर्मॅटमध्ये, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. म्हणजे हीच लाईन स्वतः पॅरलल कोणाला आहे, बी बारला. आणि जी आपल्याला लाईन फाइंड आउट करायची आहे ती पॅरलल आहे ह्या लाईनला संपूर्ण. म्हणजेच ती लाईनसुद्धा ह्या बी बारला पॅरलल असणार. ठीक आहे, दोन लाईन एकमेकांना पॅरलल असतील तर. मग बी बार आपण डायरेक्ट कॉपी करू शकतो. इकडचा बी बार उचलायचा आणि आपल्या ह्या ए बार प्लस लॅम्बडा बी बारमध्ये आणून पुट करायचं. ठीक आहे, की काम झालं. ए बार कुठला, मात्र ए बार हा याचा घ्यावा लागेल आणि बी बार या लाईनचा घ्यायचा. ते आणून पुट करायचं की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय, फाइंड द कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ लाईन पासिंग थ्रू. एक पॉईंट दिला आहे ज्या पॉईंटमधून लाईन पास होते. अँड हॅव्हिंग डिरेक्शन रेशोज 2 3 1. मगाशी सांगितलं डिरेक्शन रेशो हे खाली होते, हे ए बी सी असे असतात. मुळात हे याचं इक्वेशन, कार्टेशियन इक्वेशन काय असेल ते बघूया. आतापर्यंत आपण प्रॉब्लेम बघितले सगळे वेक्टरचे बघितले. कार्टेशियनचा काय असेल बघा. ते आधी पॉईंट -1 2 1 दिलेत ना, ते x1 y1 आणि z1 असे असणार. लेट x1 इज इक्वल टू -1, y1 इज इक्वल टू 2 आणि z1 इज इक्वल टू 1. ओके, आणि डिरेक्शन रेशो दिलेत म्हणजेच ए बी सीच्या व्हॅल्यू दिल्यात. ए इज इक्वल टू 2, बी इज इक्वल टू 3 आणि सी इज इक्वल टू 1 झालं. आता त्या फॉर्म्युल्यात म्हणजे त्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकायच्या की झालं काम. वी नो दॅट कार्टेशियन इक्वेशन इज x मायनस x1 अपॉन ए इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन बी विच इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन सी. सगळ्या व्हॅल्यू वरच्या आणून पुट केलात की काम झालं. x1ची व्हॅल्यू आहे -1 म्हणजे ही +1 होईल, अपॉन ए आहे 2 विच इज इक्वल टू y मायनस 2 अपॉन बी आहे 3 विच इज इक्वल टू z मायनस z1 आहे 1 आणि अपॉन हा 1 आहे, हा 7 आहे, हा 1 आहे. ओके, हे इक्वेशन असंच ठेवायचं, पुढे काही सॉल्व करायचं नाही. हे कार्टेशियन इक्वेशन झालं रिक्वायर्ड. ठीक आहे, पुढे बघा. हा क्वेश्चन आहे,
फाइंड द कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ लाईन पासिंग थ्रू. आता इथे 2 पॉईंट दिलेत, ठीक आहे. म्हणजे आत्ताच तुम्हाला दिलेलं इक्वेशन एक्स मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 विच इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 विच इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. याच्या सगळ्या व्हॅल्यू आणून पुट करायच्या. हा 2 to 1 दिसतोय, तो x1 y1 आणि z1 कन्सिडर करायचा. हा 130 दिसतोय, तो x2 y2 आणि z2 असं कन्सिडर करायचं. याच्यात व्हॅल्यू फक्त आणून पुट करायच्या. कॅल्क्युलेशन म्हणजे याला इकडे न्यायचं वगैरे असं काही करायचं नाही, याला असंच ठेवायचं. आणि थोडेफार कॅल्क्युलेशन यांच्यात होत असतील ते मात्र करायचे, पण ते तिथेच करायचे जागेवर. बाकी कोणाला इकडून तिकडे फिरवायचं नाही, ठीक आहे. हा एकदम इझी प्रॉब्लेम आहे. थोडंसं पुढे जाऊया. शॉर्टेज डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, त्यासाठी एक आपल्याला फॉर्म्युला लागेल. पण तो आधी प्रॉब्लेम बघा. शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. 2 लाईनचे इक्वेशन आपल्याला दिलेत आणि त्यांचा फॉर्मॅट बघा. आर बार इज इक्वल टू काहीतरी आहे आणि प्लस लॅम्बडा आणि परत एक काहीतरी वेक्टर आहे. म्हणजे त्यांचा फॉर्मॅट एक आपल्याला हे डिसाईड करता येईल. तो फॉर्मॅट असा, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार याच फॉर्मॅटमध्ये आहे. पण आता 2 इक्वेशन आहेत म्हटल्यावर त्यांना वेगळी नावं द्यायला लागतील. तर या ए बारला मी A1 बार करतो, या लॅम्बडाला लॅम्बडा 1 करतो आणि बी बारला B1 बार करतो. आणि दुसरा जो आहे त्याला आर बार इज इक्वल टू A2 बार करतो प्लस लॅम्बडा 2 आणि B2 बार. काही फारसा चेंज नाही केलेला, त्यांना फक्त 1 2 असं नंबरिंग केलं कारण 2 इक्वेशन. ओके, आता या शॉर्टेज डिस्टन्सचा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला मात्र तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल किंवा पाठ करावा लागेल. तो फॉर्म्युला असा, डिस्टन्स D इज इक्वल टू एक मॉड मोठा. इथे काय करायचं बघा, A2 बार मायनस A1 बार या दोघांची वजाबाकी. हे आपल्याला हे इक्वेशन कम्पेअर केले की मिळतील. त्याचा डॉट प्रॉडक्ट कोणासोबत आहे बघा, B1 बार क्रॉस B2 बार आणि याला डिवाइड. हा सेम घ्यायचा B1 बार B2 बार. लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. B1 बार क्रॉस B2 बार घ्यायचा आणि त्याला फक्त मॉड टाकायचा. इथे वरती राऊंड ब्रॅकेट टाकायचा आणि खाली मॉड टाकायचा. मॉड कसा कॅल्क्युलेट करायचं ते तुम्हाला माहिती आहे वेक्टरचा. ते अंडर रूट, त्याचे कोइफिशियंट, त्यांचा स्क्वेअर आणि त्यांची बेरीज करायची असते. ते आपण हा वरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळी तुम्हाला कळेल. पण तुर्तास असं लक्षात ठेवा की हा फॉर्म्युला आहे. आता मॉड का टाकला तर मायनसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजे प्लस करण्यासाठी. आता ती प्लस का करायची, कारण आपण काय करतोय, डिस्टन्स फाइंड आउट करतो ना. डिस्टन्स कॅनॉट बी निगेटिव्ह, म्हणून हा बाहेरचा मॉड आला. आतमध्ये बघा एकेका ब्रॅकेटमध्ये काय, पहिल्या ब्रॅकेटमध्ये A2 आणि A1ची वजाबाकी आहे. त्याचा डॉट प्रॉडक्ट कोणासोबत आहे, B1 आणि B2चा क्रॉस प्रॉडक्ट. आणि हा सेम मी सांगितलं खाली घ्यायचा, फक्त ब्रॅकेटच्या ऐवजी टाकायचं तिथे मॉड. ठीक आहे, अशा टेक्निकने लक्षात ठेवला तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला इझी आहे. आता याच्यावर आधारित हा वरचा प्रॉब्लेम आपण बघूयात. हा फॉर्म्युला मी इकडे वरती आपण ठेवूया, त्याला नेऊन इकडे वरती राहू देत. ओके, आता कम्पेअर आपल्याला करता येईल. लेट A1 बार इज इक्वल टू, म्हणजे हा A1 असेल ना, तर तो मी लिहितो 4i कॅप मायनस जे कॅप. तसंच B1 बार, लॅम्बडाची काही गरज लागत नाही ना. B1 बार इज इक्वल टू आय कॅप प्लस 2 जे कॅप मायनस 3k कॅप. तसंच अँड A2 B2कडे जाऊयात. A2 बार इज इक्वल टू, इथला हा पहिला ब्रॅकेट असेल. आता इकडे लॅम्बडाच्या ऐवजी म्यू दिला, ठीक आहे, काही देऊ शकतात. आय कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप असेल. आणि B2 बार जो असेल तो पुढचा ब्रॅकेट आय कॅप प्लस 4 जे कॅप मायनस 5k कॅप. ओके, या सगळ्या व्हॅल्यू त्यांनी ज्या दिल्या त्या आपण फाइंड आउट करून लिहिल्या, त्यांना व्हॅल्यू असाइन केल्या. आता डिस्टन्स फॉर्म्युला जो काही आहे हा आणून आपण खाली परत पुट करूयात. वी नो दॅट, याला खाली नेऊयात आणि त्याच्यावरती वी नो दॅट असं लिहूयात. वी नो दॅट डिस्टन्स इज हा फॉर्म्युला झाला. आता एक काम करायचं, याच्यातल्या ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या डायरेक्ट याच्यात पुट नाही करायच्या. म्हणजे A2 बारच्या जागी A2 बार पुट केला, A1 बारच्या जागी त्याची व्हॅल्यू पुट केली, तसं नाही करायचं. तर ह्या व्हॅल्यू ज्या काय आहेत एक एक ब्रॅकेटला उचलायचं आणि सेपरेट कॅल्क्युलेशन करायचं. वाटल्यास याला इक्वेशन नंबर देऊन ठेवा 1, आणि नंतर शेवटी सगळं सिम्प्लिफाय करून झालं की ह्याच्यात आणून त्या सगळ्या व्हॅल्यू पुट करूया. मग काय काय करूया आता बघा.
त्याचे पार्टमध्ये त्याला डिवाईड करूया. A2 बार मायनस A1 बार सेपरेट कॅल्क्युलेट करायचा, B1 बार क्रॉस B2 बार सेपरेट कॅल्क्युलेट करायचा, त्याचा मॉड सेपरेट कॅल्क्युलेट करायचा, परत या दोघांचा हा डॉट प्रॉडक्ट आहे तो पण सेपरेट कॅल्क्युलेट करायचा आणि आलेल्या व्हॅल्यू आणून पुट करूया. ठीक आहे, बरंचसं काम आहे पण इझी काम आहे. A2 बार मायनस A1 बार कन्सिडर करूया. तर कन्सिडर A2 बार मायनस A1 बार. आता A2 बार आपल्याला शोधायला लागेल वरती, हा बघा हा आहे. मी जरासं डायरेक्ट लिहिण्याचा प्रयत्न करतो, मायनस वजाबाकी करायचे ना, I-4 आहे, दॅट इज, हे तुम्ही नंतर व्यवस्थित लिहिताना ते मांडलं पाहिजे. -3 आय कॅप झाला, मायनस जे मायनस जे म्हणजे मायनस जे प्लस जे तो 0 झाला, 2K मायनस 0 दॅट इज 2K झाला, म्हणजे हा 2K कॅप झाला. म्हणजे A2 बार मायनस A1 बारची व्हॅल्यू आली. आता B1 बार क्रॉस B2 बार, आता क्रॉस प्रॉडक्ट तुम्हाला माहिती आहे कसा करायचा असतो. B1 बार क्रॉस B2 बार हा आपल्याला डिटर्मिनंटमध्ये लिहावा लागतो, आय कॅप जे कॅप के कॅपच्या फॉर्मॅटमध्ये. आता B1 बार आपल्याला शोधायला लागेल, त्याचे कोइफिशियंट हा इथे आहे बघा, 1 2 -3 आणि 1 4 -5, 1 2 -3 आणि 1 4 -5. हे जरा सॉल्व करूयात पटापट. आय कॅप इंटू ब्रॅकेट, हे 5 दुणे 10, हे -10 झाले, प्लस 12 होतील, मायनस जे कॅप इंटू ब्रॅकेट -5 प्लस 3 होतील, प्लस के कॅप इंटू ब्रॅकेट 4 -2. हे की सिम्प्लिफिकेशन करूयात. आय कॅपचं कोइफिशियंट काय येईल, -10 प्लस 12 दॅट इज 2 येईल, 2 आय कॅप मायनस जे आहे पण आतली व्हॅल्यू पण मायनस येणार आहे, प्लस 2 जे कॅप होईल आणि ही प्लस 2 के कॅप अशी होईल. ठीक आहे, म्हणजे ही व्हॅल्यू कोणाची मिळाली, B1 बार क्रॉस B2 बारची मिळाली. त्यानंतर अजून खाली काहीतरी आहे, हां त्याचा मॉड पण काढायचा आहे, तो मॉड पण काढूयात. देअरफॉर मॉड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार विच इज इक्वल टू अंडर रूट, आपल्याला माहिती आहे एक एक कोइफिशियंट घ्यायचा, त्याचा स्क्वेअर करायचा, त्यांची बेरीज करायची. मग 2चा स्क्वेअर प्लस परत 2चा स्क्वेअर परत 2चा स्क्वेअर, मग हे काय होणार आहे 4 4 4 म्हणजे 4 त्रिक 12 म्हणजे 12 होईल. ठीक आहे, मग 12 याला सध्या मी तसंच ठेवतो. अर्थात ते 4 त्रिक 12 करून म्हणजे हे असं 4 × 3, 4 त्रिक 12 केलं, मग या 4ला बाहेर काढलं तर 2√3 असं त्याचं उत्तर येईल. ठीक आहे, आता बघा 3 गोष्टी काढल्या, काय काय काढल्या, A2 बार मायनस A1 बार काढला, त्यानंतर B1 बार क्रॉस B2 बार काढला, त्यानंतर त्याचा मॉड पण काढला. अजून एक गोष्ट फाइंड आउट करायची बघा, फॉर्म्युला नीट बघितलं तर हे जे मिळालं आहे आणि हे जे मिळालं आहे त्यांचा डॉट प्रॉडक्ट फाइंड आउट करायचं आहे. मग त्यांचा डॉट प्रॉडक्ट पण काढूयात. डॉट प्रॉडक्ट कन्सिडर A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार, ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यू वरती आहेत. A2 बार मायनस A1 बार काय आला आहे बघूयात, हा आला आहे -3i प्लस 2k, हे मी खालीच लिहितो याच्या खाली, -3i प्लस 2k कॅप डॉट B1 बार क्रॉस B2 बार, हा 2 2 2 वाला तो आणून पुट करूयात आणि त्याचा डॉट प्रॉडक्ट घेऊयात. 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 2k कॅप. आता डॉट प्रॉडक्ट कसा घ्यायचा असं तुम्हाला चांगलंच माहिती आहे, i × i करायचं, j × j आणि k × k. मग आता 3i आणि हा 2i म्हणजे 3 दुणे किती होणार आहे 6 होणार. i डॉट i तुम्हाला माहिती असतं 1 असतो. आता इकडे जेची टर्म नाही 0, मग 2 × 0 हा सुद्धा 0 होणार, प्लस के 2 × 2 दॅट इज 4 म्हणजे किती झाले, हे 10 झाले. ठीक आहे, वरची व्हॅल्यू मिळाली 10 आणि खालची व्हॅल्यू मिळाले 2√3. ही नेऊन पुट करूयात. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 D इज इक्वल टू, तुम्हाला आठवत असेल तर मॉड होता आणि वरच्या न्युमरेटरची व्हॅल्यू ही काढली आपण डॉट प्रॉडक्टची 10, डिनॉमिनेटरला 2√3 आणि आत्ता काय मॉड टाकायची गरज नाही, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत, 2ने फक्त भाग लावा, दॅट इज 5/√3. हे आपलं फायनल उत्तर आलं, 2 लाईनमधलं डिस्टन्स. ओके, प्रॉब्लेम बघा काय, इफ लाईन्स, 2 कार्टेशियन इक्वेशन दिलेत लाईनचे, इंटरसेक्ट इच अदर देन फाइंड के. आता याच्यासाठी एक प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी अशी, इफ किंवा आधी इक्वेशन लिहूयात, लाईन्स कार्टेशियन इक्वेशन म्हणजे हे असणार x - x1 अपॉन a1 इज इक्वल टू
वाय मायनस वाय वन, अर्थात खाली ए बी सी असतात पण इथे दोन इक्वेशन आहेत त्याच्यामुळे A1 B1 C1 असं आपल्याला घ्यावं लागेल. B1 इज इक्वल टू झेड मायनस Z1 अपॉन C1 अँड दुसरं इक्वेशन एक्स मायनस आता x2 घ्यावं लागेल अपॉन इथे A2 घ्यावं लागेल इज इक्वल टू वाय मायनस Y2 अपॉन इकडे B2 घ्यावं लागेल इज इक्वल टू झेड मायनस Z2 अपॉन C2. असे दोन इक्वेशन असतील आणि ह्या लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर त्यासाठी कंडिशन काय बघा. इफ अँड ओनली इफ, तर आणि तरच, इफ अँड ओनली इफ x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 त्याच्या खाली A1 B1 C1 A2 B2 C2. लक्षात ठेवायला सोपं आहे. हा डिटर्मिनंट जर का 0 आला तर आणि तरच आपण म्हणणार दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात. ठीक आहे, कार्टेशियन आलं तर. आणि बरेचदा कार्टेशियन विचारलं जातं. बघा परत एकदा बघा, असे दोन इक्वेशन दिलेत कार्टेशियनचे लाईनचे आणि आपल्याला विचारलं आहे की ह्या लाईन इंटरसेक्ट करतात का ते चेक करा. मग त्यासाठी प्रॉपर्टी ही आहे, डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये हे सगळं बसवायचं. पहिल्या रोमध्ये x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1. आता हे तिन्ही सिमिलर आहेत त्याच्यामुळे तुम्ही काय करा, हा पहिला कॉलमच फक्त पाठ करा. लक्षात ठेवा x2 मायनस x1 A1 A2. अर्थातच इकडे ऑटोमॅटिकली ही पोझिशन वायची असणार, ही पोझिशन झेडची असणार, त्याच्यामुळे हे सगळं पाठ करू नका. फक्त हा एकच कॉलम पाठ करा, x2 मायनस x1 A1 A2. इकडे ऑटोमॅटिकली बाकीचे व्हॅल्यू येणारच आहेत. आणि हा डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 आला तर आणि तरच आपण म्हणणार लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात. ओके, मग आता हा दिलेला प्रॉब्लेम जो आहे तो आपण वाचूया आणि बघूया काय काय दिलं आहे. त्यांनी गिवनच दिलं आहे की ह्या इंटरसेक्ट करतायत. बघा, इफ लाईन्स दिस लाईन अँड दिस लाईन आर इंटरसेक्ट ईच अदर देन फाइंड व्हॅल्यू ऑफ के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. के कुठे बघा, हा इथे के दिसतोय. मग आधी जर आपण ते कम्पेअर करून व्हॅल्यू आपण फाइंड आउट करून ठेवूया. म्हणजे कोणाच्या x1 y1 z1 x2 y2 z2 A1 B1 C1 A2 B2 C2च्या. ओके, लेट x1 इज इक्वल टू, म्हणजे पहिल्याच इक्वेशनवर आधी फोकस करूयात. x1 इज इक्वल टू 1 असणार, y1 इज इक्वल टू y1 1 नसेल बघा, त्याचा फॉर्मॅट बघा y मायनस y1 असतो पण इथे प्लस दिला त्याच्यामुळे आपल्याला मायनस घ्यावं लागेल -1. आणि z1 इज इक्वल टू त्याला 1 घेऊन चालेल. तसंच A1 म्हणजे हे खालचे पॉईंट आता आपण घेतोय. A1 इज इक्वल टू 2 B1 इज इक्वल टू 3 C1 इज इक्वल टू 4. अँड आता दुसऱ्या लाईनकडे जाऊयात. इकडे ते असतील सगळे 2 2. x2 असेल 3, y2 असेल k, z2 असेल दिलेलं नाही म्हणजे 0, z2 0. आणि खाली A2 इज इक्वल टू 1, B2 इज इक्वल टू 2 आणि C2 इज इक्वल टू 1. ठीक आहे, हे सगळ्या व्हॅल्यू आपण काढल्या. आता पुढे लिहायचं वी नो दॅट. आता जी प्रॉपर्टी लिहिली ना ती वी नो दॅट लाईन्स इंटरसेक्ट ईच अदर इफ अँड ओनली इफ तो मॉड म्हणजे डिटर्मिनंट आपल्याला लिहावा लागेल. x2 मायनस x1 मी सांगितलं हे एकच पाठ करायचं. इथे A1 आणि इथे A2. इकडे ऑटोमॅटिक येणार y2 मायनस y1 B1 B2. इकडे z2 मायनस z1 C1 C2 इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता हे गिवन आपल्याला दिलंच आहे ना, इंटरसेक्ट करतात म्हटलं हे इज इक्वल टू 0च आहे. त्याला आपण कॅरी करूया. इकडे फक्त व्हॅल्यू पुट करूया. x2 मायनस x1, x2 किती आहे 3 मायनस 1, ते आपण लिहूयात 3 मायनस 1. y2 किती आहे बघा, k आणि y1 आहे -1, तर तो k प्लस 1 होईल कारण फॉर्म्युला मायनस आहे, k प्लस 1 होईल. त्यानंतर z2 मायनस z1, z2 बघा 0 आहे आणि z1 आहे 1, तर हे 0 मायनस 1 होईल. A1 B1 C1 बघा काय आहेत, A1 B1 C1 हे आहेत 2 3 4 2 3 4 आणि A2 B2 C2 आहेत 1 2 1 1 2 1 विच इज इक्वल टू 0. आता काही नाही करायचं, हे बेसिक नॉलेजने आपल्या डिटर्मिनंटचं हे सॉल्व करायचं. आधी हे वरचं सगळं जरा नीट करूया. 3 मायनस 1 दॅट इज 2, हा 2 1 k प्लस 1 तसाच k प्लस 1 3 2 0 मायनस 1 दॅट इज -1 4 1
विच इज इक्वल टू 0. या 0ला पण कॅरी करायचं कारण ते गिवन आहे. आता ह्या डिटर्मिनंट हा सॉल्व करूयात. 2 इंटू ब्रॅकेट 3 इंटू 1 3 मायनस 8, इकडे पुढे मायनस के प्लस 1 इंटू ब्रॅकेट 2 मायनस 4 आणि हा मायनस 1 इंटू ब्रॅकेट 4 मायनस 3 विच इज इक्वल टू 0. आता सॉल्व करूया. देअरफॉर 2 इंटू ब्रॅकेट 3 मायनस 8 दॅट इज मायनस 5 मायनस के प्लस 1ला तसाच राहू दे जरा. 2 मायनस 4 दॅट इज मायनस 2 आणि मायनस हा 1 म्हणजे हा 4 मायनस 3 1 हा मायनस 1च होणार आहे. ओके, इज इक्वल टू 0. हे 5 दुणे 10 होतील, मायनस 10 मायनस. आता या मायनस 2ने आत आधी मल्टिप्लाय करूया, किंवा मायनस 2 हे जे काही साईन आहे ना त्याने याला मल्टिप्लाय केलं तर त्याचं ते होईल प्लस, आणि 2ने आत मल्टिप्लाय केलं तर होईल 2k प्लस 2 असं होईल. मायनस 1 इज इक्वल टू 0. आणि हे अजून बेसिक कॅल्क्युलेशन करूया. मायनस 10 प्लस 2 दॅट इज मायनस 8 मायनस 8 मायनस 1 दॅट इज मायनस 9 होईल. म्हणजे हे मायनस 9 प्लस 2k इज इक्वल टू 0. त्या मायनस 9ला तिकडे शिफ्ट करूया, 2kला इथेच ठेवूयात, तर तो होईल प्लस 9 आणि k इज इक्वल टू होईल 9/2. ही केची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ओके, तीच आपल्याला फाइंड आउट करायची होती, तोच प्रॉब्लेम होता. यूज आपण कशाचा केला तर या प्रॉपर्टीचा यूज केला. 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर हा डिटर्मिनंट 0 असतो. त्यात व्हॅल्यू पुट केल्याने आपण ॲन्सर काढला. ओके.